नाशिक धर्मांतर प्रकरणी आत्ताची एक सगळ्यात मोठी बातमी समोर येते। निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांनी आसरा दिलेला होता अशी माहिती ही सूत्रांकडून समोर येते। तर गेले 5 दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये तिला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिल्याचं आता पोलीस तपासामध्ये उघड झालेलं आहे आणि याबाबत नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांनाही आता नोटीस बजावलेली आहे। त्यामुळे आत्ताची एक सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। कालच रात्री निदा खानला अटक करण्यात आलेली आहे आणि खरं तर संजय शिरसाट शिवसेनेचे नेते यांनी देखील आरोप केलेले होते की एमआयएमने निदा खानला पाठीशी घातलेला आहे आणि त्याच प्रकारे पोलीस तपासामध्ये ही माहिती समोर आलेली आहे। गेले 5 दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये ती होती आणि तिला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिलेला होता अशी माहिती ही पोलीस तपासामध्ये आता उघड झालेली आहे। तर याबाबत नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना नोटीस देखील बजावलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातली आत्ताची ही एक सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। कृष्णा, काय नेमकी अधिकची माहिती आहे? मोठी अपडेट म्हणायची? निश्चित या प्रकरणातली ही मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण की ज्या कौसर कॉलनीमध्ये निदा खानला आसरा दिलेला होता तर पोलिसांना नाशिक पोलिसांनी अशी माहिती दिली होती संभाजीनगरच्या की या सगळ्या प्रकरणामध्ये मतीन पटेल नावाचा एक नगरसेवक आहे आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणात निदाला आसरा दिला आहे अशा प्रकारची माहिती पोलिसांकडे होती। नाशिक पोलीस छत्रपती संभाजीनगरला पोहोचले। पोलीस आयुक्तालयात त्यांची बैठक झाली। त्यावेळेस मतीन पटेलला या ठिकाणी वेगळ्या कारणानं पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी बोलवल्यानंतर चौकशी केली। चौकशीत त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली, त्यानंतर मात्र तिचे आई आणि वडील दोघेच असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर पोलिसांनी योग्यरित्या विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की सगळेच आहेत आणि मग पोलिसांनी थेट मतीनला गाडीत बसवलं आणि जिथं निदा खान या ठिकाणी तिला ठेवण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी पोहोचले। अगदी कृष्णा, तुम्हाला थोडंसं थांबवते कारण भाजपचे नेते नितेश राणे सध्या आपल्या सोबत आहेत। नितेशजी, निदा खानला काल अटक झालेली आहे ही बातमी आपल्याला कळलीच असेल आणि या प्रकरणामध्ये आता एक अपडेट समोर येते की तिला मतीन पटेल जे एमआयएमचे नगरसेवक आहेत त्यांनी आसरा दिलेला होता असं पोलीस तपासामध्ये समोर आलंय। आपली पहिली प्रतिक्रिया? याच्यामध्ये आम्ही नेहमी बोलत आलेलो आहे, ह्यांचे जे पाकिस्तानमध्ये बसलेले अब्बा आहेत हे लोक हे सगळ्यांना जिहाद करायला लावतात। 2047 पर्यंत या राज्याला गजवाई हिंदच्या अंतर्गत इस्लाम राष्ट्र बनवणं हे ह्या लोकांचे मनसुबे आहेत आणि म्हणून मी नेहमी बोलतोय एमआयएम हा अतिरेकी पक्ष आहे। ISI PFI सारखाच हा अतिरेकी पक्ष, त्याला राजकीय पक्ष म्हणून आपण AM म्हणून ओळखतो आणि ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मागची पार्श्वभूमी तपासलीच पाहिजे। कोणाच्या आता त्या मुंब्रामध्ये तिचा फॉर्म, ती जी कोण हरा बनाया तिचा काहीतरी फॉर्म तपास असताना तिची पार्श्वभूमी मिळत नाहीये। आता हिदा खान जी एवढं मोठी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी आणि धर्मांतरचं काम करत होतं तिला समर्थन देणारे एमआयएम मध्ये असेल, एमआयएमचे सगळे नगरसेवक आणि मी ऐकलंय त्याच्यामध्ये स्वतः इम्तियाज जलील पण आहेत, कारण इम्तियाज जलीलच पुढे येऊन तिच्यासाठी सगळीकडे बोलत होते आणि तिची बाजू घेत होते। तर म्हणून हा एमआयएम हा अतिरेक्यांचा ही एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, हा काही राजकीय पक्ष नाही। आणि अजून एक गोष्ट मुद्दामून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेन की जेव्हा ते खरातचं प्रकरण झालं तेव्हा कुठल्याही हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीने पुढे येऊन त्याचं समर्थन केलं नाही। चुकीला चूक मांडणं ह्यालाच सनातन हिंदू धर्म म्हणतात। पण ह्यांच्यात बघा, ह्यांच्यात अगर कोण धर्मांतर करत असेल, त्यांना कोणाचं आयुष्य बिघडवत असेल तर त्यालाही समर्थन करणारे ह्यांच्या धर्मातले लोक पुढे येऊन त्यांच्या बाजूला उभं राहतात। हाच तो फरक आम्ही वारंवार लोकांच्या समोर आणू पाहतोय। ह्याच्याबद्दलच आम्ही नेहमी आमच्या भाषणामध्ये बोलतोय आणि तेव्हा बोललं जातं की नितेश राणे हिंदू मुसलमान करतो। अहो पण खरातला आमची सगळ्यांची भूमिका आहे, ज्यांनी एवढ्या माता भगिनींचं आयुष्य खराब केलं, ज्यांनी हिंदू धर्माची बदनामी केली त्याला फाशीच दिली पाहिजे। मग तशीच भूमिका इम्तियाज जलील हे त्याचे नगरसेवक आणि इस्लाम धर्मातल्या लोकांनी का घेतली नाही? नितेशजी, याच सगळ्या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत आणि ते सुद्धा तुमच्याशी बातचीत करू इच्छितात। ओव्हर टू यू कृष्णा। बोला कृष्णा। नितेशजी, या सगळ्या प्रकरणामध्ये संजय शिरसाटांनी सकाळी आरोप केलेला होता की हे केवळ एका व्यक्तिपुरतं मर्यादित नाही, तर तुम्हालाही असंच वाटतं का की याचे धागेदोरे एक नगरसेवक लपून ठेवू शकतो का आणि त्याचे धागेदोरे कुठपर्यंत असू शकतात?
अहो, हे इम्तियाज जलीलच्या आशीर्वादाशिवाय, त्याच्या पक्षाच्या वरिष्ठांच्या शिवाय एक साधा नगरसेवक ही भूमिका घेऊ शकतो का? हा काही राजकीय पक्ष नाही आहे. हे लोक जिहाद करणारीची एक संघटना आहे एएम नावाची. आणि म्हणून जे काही शिरसाट बोलले, जी काय माहिती आमच्यापर्यंत येते आहे, ह्याचे धागेदोरे फक्त महाराष्ट्रापुरत जात नाहीत, पण इस्लामिक राज्यांपर्यंत जातात. हिला पैसे कुठून दिले जात आहेत, कोण इम्तियाज जलीलला फोन करत होतं, त्याचे CDR तपासले पाहिजे, लागलं तर त्याला अटक केली पाहिजे, जेणेकरून हे सगळे धागेदोरे आपल्याला कळले पाहिजेत ना. आपण राजकीय पक्ष म्हणून कोणाबरोबर वावरतोय, कोणाच्या सभा घ्यायला परवानगी देतोय, आणि उद्या ह्या सगळ्या अतिरेकी आणि जिहाद करणाऱ्या लोकांचं ना समर्थन करणारेच अगर या राजकीय पक्षामध्ये निघत असेल, तर राजकीय पक्षाच्या रजिस्ट्रेशन खरं म्हणलं तर कॅन्सल करून त्या लोकांना अटक करून चौकशी करायला पाहिजे. नाही, आता यापुढे तुमची मागणी काय असणार आहे, तुम्ही काय करणार आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये? या संबंधित मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी आम्ही सगळे स्वतः बोलणार आहोत. कारण का ह्या पद्धतीने अगर हिदा खानला समर्थन आणि लपवण्याची भूमिका अगर MIMच्या पक्षातले काही नगरसेवक आणि त्यांचे नेते घेत असतील, तर मुळामध्ये राजकीय पक्ष म्हणून त्यांना ओळख सांगण्याचा काही अधिकार नाहीये. आणि अशा पद्धतीच्या जिहाद करणाऱ्या लोकांना अगर ते खुलेआम मदतीला पुढे येत असतील, तर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, त्यांनाही अटक केलं पाहिजे. आणि नेमकं त्यांना ही मदत करायला कोणी सांगितली, ते कशासाठी करतायत, या सगळ्या बाबतीमध्ये चौकशी झालीच पाहिजे. हा शेवटी कुठलाही कुठला राजकीय विषय आता राहिलेला नाहीये, पण राष्ट्रीय सुरक्षेचा विषय झालेला आहे. बोला. अगदी धन्यवाद नितेशजी, आमच्याशी प्रतिक्रिया दिलीत, बातचीत केलीत, याबद्दल आपले आभार. तर निदा खान अटक प्रकरणामधली आत्ताची एक मोठी अपडेट आपण जाणून घेतोय. याच सगळ्या संदर्भामध्ये आपण पुन्हा एकदा जाऊयात. कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आहेत. कृष्णा, खरं तर या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मतीन पटेल आणि निदा खान यांचा नेमका संबंध काय होता, या संदर्भामध्ये काही कळू शकलंय का? पहिल्यांदा एक अपडेट देतो. ती अपडेट अशी आहे की मतीनचा मोबाईल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. त्याला एक नोटीस देखील देण्यात आलेली आहे आणि यानंतर सोडून देण्यात आले. आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन एक दुसरी अपडेट आहे की ज्या घरामध्ये निदा खान सापडली त्याचा व्यवहार 2 महिन्यापूर्वी झाला आहे, असा पोलिसांनी माहिती दिली. आणि ते मतीनने खरेदी केलेलं घर आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे. मात्र त्याच्या नावावर अजून झालं नाही अशा प्रकारची माहिती देखील मिळते. छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयात मतीनला या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं. त्याच्याकडनं चौकशी केली होती. आता त्यांनी त्या सगळ्या प्रकरणात त्यांचे संबंध नेमके कसे आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती दिली नाही. नाशिक पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळी तपास करतील त्यावेळी या सगळ्या घटना पुढे येतील. मात्र सुरुवातीला निदा खान ही मुंब्र्यामध्ये काही दिवस लपून होती अशा प्रकारची माहिती दिली आणि त्यानंतर ती संभाजीनगरमध्ये मतीनच्या संपर्कामध्ये होती. आणि मग मतीनच्या संपर्कात असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली आणि त्यामुळे संभाजीनगर आणि नाशिक पोलिसांनी संयुक्तिक कारवाई करत आधी सुरुवातीला मतीनला विचारून ह्या सगळ्या अपडेट घेतले आणि मतीनला घेऊन जाऊनच ही कारवाई केली आहे. मात्र या सगळ्या प्रकरणात त्यांचं काही नातं आहे का, केलं की आणखी कोणी त्याला सांगितलेलं होतं किंवा अन्य काही या सगळ्या संदर्भातले अपडेट आहेत ते मात्र अजून मिळू शकलेले नाहीत. अगदी, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद कृष्णा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि दरम्यान TCS प्रकरणामधील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय. बघूयात. इम्तियाज जलील यांनी मागं सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात. काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांनासुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला. मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक, यामध्ये पूर्णपणे MIMचा हात होता. MIMने केलेलं सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळंच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. आता तिला पकडले गेलेलं आहे. तिच्याकडून अनेक माहिती समोर तर येणारच आहे, परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे. याची SIT चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचा सोडून द्या. हे मोहरे ते भेटून जातील,
पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आलं पाहिजे, अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे. मला वाटतं या प्रकरणाचे धागेदोरे हे फार लांबवर गेलेले असावे. आणि दरम्यान आमच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये इम्तियाज जलील यांनी निदा खान प्रकरणावरती काय प्रतिक्रिया दिलेली होती ते देखील जाणून घेऊयात. आहे मला असं वाटतं. एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे बोललात की आपलं निदा खानच्या परिवाराशी संभाषण झालं. आम्हाला सुद्धा, महाराष्ट्राला सुद्धा ऐकायला आवडेल की ती बाजू काय आहे, कारण पोलिसांना काही त्या सापडलेल्या नाही आहे असं वाटतं. अजूनपर्यंत मीडियाचा सुद्धा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही आहे, मीडियाशी त्यांचा परिवार बोललेला नाही आहे. आणि आपण ह्याआधी सुद्धा खास त्या प्रकरणातील निदा खान यांची बाजू मात्र मांडलेली आहे. काय नक्की म्हणणं आहे त्यांचं TCS प्रकरणात? नाही बघा, काय आहे की सम अकाउंटेबिलिटी सविता मीडियानेही घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा जोपर्यंत TCSच्या ऑफिशियल स्टेटमेंट आलं नाही तोपर्यंत सगळं मीडिया जे आहे 24/7 का दाखवत होते की ही HR डिपार्टमेंटची आहे, ती महिलांना हे रिक्रूट करायची आणि त्यांना कन्व्हर्जन मध्ये. एकदा तुम्ही त्या मुलीला भेटलं तर तुम्हाला कळेल की या देशामध्ये एका मुस्लिम म्हणून जगणं किती कठीण झालेलं आहे करके. म्हणजे कशा प्रकारचे त्याच्यावर आरोप करण्यात आले होते. हो, मी भेटलो होतो, पण आता नाही भेटलो. जेव्हा त्या प्रकरण खूप गाजत होतो तर त्यावेळी माझ्या एका नाशिकच्या मित्रांनी सांगितलं की साहेब इसमें कुछ भी सच्चाई नाही है. तर मी त्यांना सांगितलं, मी असं कसं नाही होणार, इतकं मीडिया दाखवत आहे, पोलीस हे म्हणत आहे. तर मी स्वतः तिला भेटलं त्यावेळी, जेव्हा तिच्यावर FIR रजिस्टर नाही झालं होतं त्यावेळी मी तिला भेटलं, तिच्या आईला भेटलं. आणि आज सगळ्या संदर्भामध्ये शिवसेनेचे नेते संजय शिरसाट सध्या आपल्यासोबत आहेत. संजयजी, खरं तर काल देखील तुम्ही प्रतिक्रिया दिलेली होती ज्यावेळेस निदा खानला संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेली होती. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आता एक अपडेट समोर येते. MIMचे नगरसेवक जे पटेल आहेत त्यांनी तिला आसरा दिलेला होता. मी कालच याच्याबद्दलचं माझं मत मांडलं होतं आणि काल मी स्पष्टपणे सांगितलं की माझ्याकडे जी अधिकृत माहिती ती अशी आहे. ती पकडली गेली, तिची आई पकडली गेली, तिची मावशी होती आणि ज्याच्या याचा आश्रय घेतला जवळपास 1.5 महिना. तुम्ही कायदा घटना मानता ना, हा जो काही इम्तियाज जलील जातपात करतो ना, मुस्लिम आहे हिंदू आहे, अरे हिंदू मुस्लिम कसलं आलं, तुम्ही त्या आरोपीला लपवलंय ना, हे तरी आता मान्य करा ना. 1.5 महिना तिथं ठेवताय, पोलीस शोधताय, 4 पथकं जात आहेत आणि तिथं तिला लपवतं यासाठी की तिने आपल्या समाजाचं काम केलं होतं. जातीवाद तुम्ही करणार आणि इतरांना नाव ठेवणार. मुस्लिमाला जगणं अशक्य झालंय आणि हिंदूला बाटवणं सोपं झालेलं आहे. या अशा पद्धतीचं यांचं काम आहे. आता याच्यामध्ये SITची चौकशी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजे. शिरसाटजी, या सगळ्या संदर्भामध्ये आपण आता पुढची नेमकी भूमिका काय घेणार आहात? आपल्या पक्षाची भूमिका काय आहे आणि मुख्यमंत्र्यांशी या संदर्भामध्ये तुम्ही काही बोललात का? मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलतोय आणि त्यांना भेटतोय पण यासाठी चौकशीची मागणी करतोय. आमच्या पक्षाची भूमिका हीच राहणार आहे की अशा पद्धतीने धर्मांतर करून घेणारे जे लोक आहेत त्यांच्यावर ही कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांना मुकोका लागला पाहिजे. बरं, धन्यवाद शिरसाटजी, या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल, आमच्याशी बोललात याबद्दल आभार आपले. तर याच सगळ्या संदर्भामध्ये MIMची नेमकी भूमिका काय आहे, त्यांची प्रतिक्रिया काय आहे, या संदर्भामध्ये देखील त्यांच्याशी बातचीत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मात्र अद्याप देखील त्यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया, त्यांची भूमिका ही येऊ शकलेली नाहीये.